येथील रस्त्याच्या कामासंदर्भामध्ये त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले या शहानगरचे नगरसेविका हेमलताताई भोसले, यशस्वी उद्योजक सागर भोसले साहेब, आमचे दुसरे नगरसेवक शान महाजन साहेब, त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आरोग्य सभापती आहेत या ठिकाणी जांभळे सर, त्याचबरोबर या ठिकाणी या परिसरामध्ये असलेले सर्वच नागरिक आहेत, जगताप सर असतील, बुधे सर असतील, नलवडे सर असतील, या सगळ्यांचं या ठिकाणी या कामाच्या निमित्ताने प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. आणि या खूप दिवसापासूनचा हा आमच्या रस्त्याचा हा प्रश्न प्रलंबित होता. या सर्व नगरसेवकांच्या आणि मान्यवरांच्या मदतीनं हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. तेव्हा सुरुवातीला या सर्वांचं मी मनपूर्वक या आमराई कॉलनीच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आमच्या महिला भगिनींना विनंती करतो की मान्यवरांचं तुम्ही औक्षण करावं. गणपती बाप्पा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झालेला आहे. या आमराई कॉलनीच्या रहिवाशांच्या वतीनं आमच्या कॉलनीतील पोळवहिनी, पवारवहिनी, जाधववहिनींना मी विनंती करतो की या ठिकाणी आपल्या मेहरबान भोसले मॅडम यांचा शाल आणि बुके त्यांचा सत्कार करावा.
आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आदरणीय महाराज साहेब आणि आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय महाराज साहेब, दोन्ही महाराज साहेबांच्या मार्गदर्शनातून आणि नगरपालिकेच्या माध्यमातून आपण आता शाहूनगर प्रभाग क्रमांक 19मध्ये विकास कामांना हळूहळू सुरुवात केलेली आहे. खरं तर शाहूनगरमध्ये तशी बरीच मंजूर कामं आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे. जास्तीत जास्त पावसाळ्याच्या अगोदर ही मंजूर कामं कशी होतील याकडे आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे, कारण आपला मुळात डोंगर उताराचा भाग आहे. मग रस्ते आहेत, नाले आहेत. आता अमराई कॉलनीतील ह्या दुसऱ्या रस्त्याचा आपला आज या ठिकाणी शुभारंभ घेतलेला आहे. खरं तर ही आपल्या शाहूनगरवासियांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अमराई कॉलनीमधील जे रस्ते आहेत ते ट्रिमिक्स कॉन्क्रीटचे होत आहेत. आता जी मंजूर कामं आहेत, मला एवढंच सांगायचं आहे सर्व शाहूनगरवासियांना, फक्त या कॉलनीमध्ये सांगत नाही, सर्व शाहूनगरवासियांची मला एवढंच सांगावंसं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी आपली कामं सुरू आहेत आपण मॅक्सिमम पावसाळ्याच्या अगोदर कामं पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण पावसाळ्यामध्ये पाण्याचे लोंढे येतात, नाल्याचं काम होणं महत्त्वाचं आहे, रस्त्याचं काम होणं महत्त्वाचं. ते जर थांबले तर नक्कीच माणसांच्या घरामध्ये, नागरिकांच्या घरात पाणी जाऊन बऱ्याच समस्यांना आपल्याला फेस करावं लागतंय. त्याच्यामुळे सर्व शाहूनगरवासियांना मला एवढंच सांगावंसं वाटतं, ज्या ज्या ठिकाणी आपलं काम सुरू आहे, कोणतीही कॉलनी असेल, मग नाल्याचं काम सुरू असेल किंवा रस्त्याचं काम सुरू असेल, त्या ठिकाणी त्या नागरिकांनी 100% सहकार्य करावं. सगळ्या नागरिकांनी सहकार्य केलं तर 1 महिन्याचं समजा काम असेल तर ते 1 महिन्या किंवा त्याच्या आतमध्येच पूर्ण होईल. परंतु त्या ठिकाणी जर नागरिकांचं सहकार्य मिळालं नाही तर मात्र ते काम लांबणीवर जातं किंवा ते काम वेळेत पूर्ण होत नाही किंवा ते वर्षभरापेक्षा जास्त वेळ सुद्धा घेऊ शकतं. पुन्हा आपल्याला मग त्या समस्यांना फेस करावं लागणार. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं, आपण पटपट आपल्या शाहूनगरमधील जी मंजूर कामं आहेत ती तर करून घेणारच आहोत. जी कामं मंजूर नाही आहे ती सुद्धा आपण मंजुरी मिळण्यासाठी दिलेली आहेत. लवकरातल्या लवकर आपल्या शाहूनगरवासियांची रस्ते, पाणी, लाईट, गटर या संबंधित ज्या ज्या समस्या आहेत 100% आम्ही पूर्ण करून घेणारच आहेत. नेहमीच म्हणतो आम्ही, तुम्ही सगळ्यांनी साथ द्या. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी काम करताना तुमचं सुद्धा सहकार्य तितकंच अपेक्षित आहे, तरच आपली लवकरात लवकर कामं होतील. धन्यवाद. क्रमांक 19 शाहूनगर येथील अमराई कॉलनी येथे नुकताच आता श्रीफळ वाढवून काँक्रिटीकरण रस्त्याचे काम करण्याचा शुभारंभ झाला. ते आत्ता ज्या पद्धतीनं येथील नागरिकांनी नारळ फोडली, ते नारळाचं चित्र पाहिलं असता सातारा शहरात जेवढी विकास कामं होत आहेत ते नारळ एकाच ठिकाणी फुटले असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. त्या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं कामं करतो, ज्या पद्धतीनं लोकसभेला, ज्या पद्धतीनं विधानसभेला श्रीमंत छत्रपती उदयनराजे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे आणि आम्ही सर्वांनी एक मत मागितलं आणि हजारो मतांनी आम्हा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक इथले सुजानजी महाजन असू द्यात, आमच्या हेमलताताई भोसले असू द्यात, यांना चांगल्या पद्धतीनं निवडून दिलं. याचाच एक विश्वास म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं श्रीमंत छत्रपती उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या सूचनेनुसार आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला विश्वास जपण्याचं काम करतो आहे. या निमित्तानं आपल्या सर्वांना मी इथं एक आव्हान करेन, जेणेकरून ज्या पद्धतीनं तुम्ही विश्वास टाकल्या पद्धतीनं आम्ही जसं पद्धतीनं काम करतो आहे त्याच पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं आपला कोणत्याही प्रकारचा कचरा घंटागाडीतच किंवा ट्रॅक्टरमध्येच टाकावा, जेणेकरून जे पावसाळ्यानंतर किंवा पावसाच्या अगोदर वड्या, नाल्यात, रस्त्यावर कचरा टाकतो, त्या निमित्तानं पावसाळ्यात वडे, गटरे, नाले तुंबल्यामुळं घरात, दुकानात पाणी जातं, जेणे काही जे हजारो कोटींचं, लाखाचं नुकसान होतं ते थांबवण्यासाठी आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं घंटागाडीत ट्रॅक्टरमध्ये कचरा टाकून सातारा शहर स्वच्छ करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून अतिशय चांगल्या पद्धतीनं सातारा शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रयत्नशील राहाल असा विश्वास निर्माण करतो. आणि आम्हाला इथं बोलवलं, याचं स्वागत केलं, सत्कार केलात, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. अधिक न वेळ घेता थांबतो. धन्यवाद. आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, त्याच पद्धतीने आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांच्या माध्यमातून आपल्या शाहूनगरमध्ये सातत्यानं विकास कामांची वाटचाल सुरू आहे. आत्तापर्यंत जी जुनी DPDCतून मंजूर जी कामं होती त्यातली मला वाटतं एकाच कामाचं फक्त आता शुभारंभ व्हायचा राहिलेला आहे जगतापवाडीमधल्या, तोही 2-4 दिवसांमध्ये होतो आहे. एकच महत्त्वाची आपल्या सर्व नागरिकांना निवेदन म्हणता येईल किंवा थोडक्यात निवेदन म्हणता येईल की बाबा नागरिकांनी काय होतं आहे की जेव्हा रस्ता गटरची जेव्हा कामं चालू होतात तेव्हा कोणाचं तरी कंपाऊंड बाहेर असतं, कोणाचं तरी काहीतरी बाहेर अतिक्रमण असतं आणि अशा वेळेस काय होतं की त्याच्याकडं सगळ्यांचं लक्ष जातं आणि त्यामुळं त्या कामात अडथळा निर्माण होतो.
आता त्यावेळेस सर्व नागरिकांनी मिळूनच त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे, किंवा अशा समजा एखाद्याचं कोणाचं बाहेर अतिक्रमण असेल तर त्याला समजावून सांगितलं पाहिजे, म्हणजे ती कामं फास्टमध्ये होतील, पटपट होतील. कारण एखादं काम जर अतिक्रमणात अडकलं तर ते वर्ष दीड वर्ष लांबणीवर पडतं. आहे हा फंड परत माघारी जाण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं जर त्या ठिकाणी एखादं कोणत्याही प्रकारचा अडथळा असेल तर त्यावेळेस त्या कॉलनीमधील नागरिकांनी सर्वानुमते जो विचार कराल त्या पद्धतीनं ते काम इथून पुढं होणार आहे. यामध्ये काय आहे की कॉन्ट्रॅक्टरचा दोष नसतो, अधिकाऱ्यांचा दोष नसतो. या सगळ्यानंतर कायदेशीर बाबी होऊन बसतात, त्या कोर्टात जातात आणि कोर्टातून जेव्हा निर्णय येईल तेव्हा त्या सगळ्या गोष्टींच्यावरती उपाय काढला जातो. त्यामुळं अजून बरीच कामं आहेत शाहूनगरमधली. जिथं जिथं कामं होणार आहेत त्या ठिकाणी अगोदरच नागरिकांची मिटिंग घेऊन बाबा इथं काय कोणाचं असेल, गेट असेल, कंपाऊंड असेल तर ते अगोदरच सगळ्यांनी सर्वानुमते काढून घेतलं पाहिजे, किंवा सर्वांमध्ये त्याला संमती तरी दिलं पाहिजे की बाबा आहे तर असू देत म्हणून. तरच ही कामं फास्टमध्ये पुढं जाणार आहेत. नाहीतर एक दोन कुटुंबांच्यामुळं आम्ही बऱ्याच कॉलन्यांमध्ये बघितलं आहे की ती कामं थांबलेली आहेत आणि त्याला पुन्हा कधी ते मूर्त स्वरूपात येईल हे सांगता येत नाही. ही विकास कामातली सगळ्यात मोठी समस्या आहे. म्हणजे आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की ज्या ज्या कॉलन्यांमध्ये कामं चालू आहेत त्या कॉलनीमध्ये काय परिस्थिती होती. आम्ही दोन्ही महाराजांच्या मदतीतून जेवढा शक्य आहे तेवढा फंड्स शाहूनगरमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु नागरिकांनी त्यांना सहकार्य करायला पाहिजे. आता जसं आरोग्य सभापतींनी सांगितलं की सर्व शाहूनगर स्वच्छ केलं आणि शाहूनगर स्वच्छ केल्यानंतर पुन्हा काही महत्त्वाच्या ठिकाणी पुन्हा कचरा पडायला लागला. म्हणजे नागरिकांची सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे. आणि सभापती साहेबांना सुद्धा ही विनंती करतो की ज्या ठिकाणी कचरा पडतोय त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून कोणी नेमू नका. त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवा. निरीक्षकाचा जर 12-15 हजार रुपये जर तुम्ही पेमेंट देणार असाल तर त्याच्याऐवजी 12-12.5 ते कॅमेरा येतो आणि त्याचा 300-350 रुपयाचा फक्त रिचार्ज आहे. तेवढा जरी लावला तरी ऑनलाईन तुम्हाला कळेल जागेवर बसल्यानंतर आणि त्याचं प्रूफही तुमच्याकडे राहील. परंतु ह्यासाठी एक नम्रतेची विनंती आहे आरोग्य सभापतींना, माझ्या आरोग्य विभागाला, की नागरिकांचे नगरपालिकेत येणाऱ्या टॅक्सच्या स्वरूपातील पैसे हे योग्य विनियोगच झाला पाहिजे. याचं विनाकारण टेंडरच्या नावाखाली कोणाचा तरी फायदा होईल म्हणून ते टेंडर काढणं एकदम चुकीचं आहे. त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले तर नक्कीच एक अतिशय चांगल्या प्रकारचे ती प्रोटेक्शन पण होईल. फक्त कचराच नव्हे तर एखादी गोष्ट दुर्घटना घडणार असेल तरीसुद्धा ती त्या कॅमेऱ्यामध्ये कॅच होईल आणि तेही कमी खर्चात. तर मुळात या कॉलनीतल्या सर्व महिला मंडळांनी, त्याच पद्धतीने इथल्या सर्व ज्येष्ठांनी आणि त्याच पद्धतीनं युवकांनीसुद्धा या कॉलनीत आम्हाला बोलवलं, या उद्घाटन प्रसंगी आम्हाला मान सन्मान दिला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि त्याच पद्धतीनं आपल्या शाहूनगरमधील सर्वच कुटुंबीय असतील, मग त्यामध्ये इथले स्थानिक जगताप कुटुंबीय असतील, नलवडे कुटुंबीय असतील, घुले कुटुंबीय असतील, त्याच पद्धतीनं सर्व गटतटाचे सर्व माणसं असतील, त्यांचं मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमराई कॉलनी पहिला रस्ता परिसरातील रस्त्याच्या शुभारंभासाठी आज प्रभाग क्रमांक 19चे पहिले नगरसेवक भोसले मॅडम आणि महाजन सर उपस्थित राहिले. तसेच परिसरातील जगताप, घुले, नलवडे आणि साबळे साहेब या सत्कार, आरोग्य सभापती जांभळे साहेब या रस्त्याच्या शुभारंभासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि यापुढील काळात सर्वांचे अमराई कॉलनीतील परिसरातील सर्वांचे लक्ष राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सदर छोटासा कार्यक्रम संपन्न झाला असे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.